नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण जे ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स सुरू केला होता त्यामधला मागच्या वेळेला आपण बघितलं की शेअर मार्केटमध्ये जे ऑप्शन ट्रेडिंग असते त्याचे बेसिक्स काय असतात, सीई बायस काय असतोय, पी बाय असतोय आणि आता फक्त रिव्हिजन करतो. मग आपण पुढे जाऊया. तर तुम्हाला बोललो होतो ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे असा एक कॉन्ट्रॅक्ट आहे जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेताय. मग ते सीई साईडला असू दे किंवा पी साईडला असू दे, तुम्ही जे एक्सपायरी ठरवताय त्या एक्सपायरीच्या आतमध्ये ते पुढं मागे झालं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघा की का ते निफ्टीचा मी बघतो, निफ्टी इंडेक्स समजा आता 25,000ला आहे. तुम्हाला असं वाटते की निफ्टी 25,200ला क्रॉस करणार आहे. मग तुम्ही काय करणार आहे, 25,000चं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता, 25,100चं घेऊ शकता, 25,200चं घेऊ शकता, 25,150चं कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता. जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेणार आहे ते कॉन्ट्रॅक्ट जे तुम्ही एक्सपायरी ठरवलेलं आहे त्या एक्सपायरीच्या आतमध्ये त्या लेवलला क्रॉस केलं पाहिजे किंवा त्या दिशेनं स्पीडने गेलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही जे सी बाय केला तर ह्या वेळेस तुम्हाला प्रॉफिट होतो. दुसरं पॉईंट, जर तुम्ही 25,200चा सी बाय केला म्हणजे तुम्हाला असं वाटते की मार्केट अपसाईडला जाणार आहे आणि स्पीडनं जाणार आहे, तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, म्हणजे तुमचा प्रीमियम वाढून प्रॉफिट होणार आहे. पण जर समजा मार्केट 25,200 कडे चाललेला आहे पण स्लो चाललेला आहे, ह्याचा अर्थ 25,200चा जो स्ट्राईक प्राइस आहे त्याला काय वाटते, मार्केट माझ्यापर्यंत एक्सपायरी पोहोचणार नाही आहे, त्यामुळे तो प्रीमियम वाढणारच नाही, प्रीमियम हा स्लोच होणार. समजावली गोष्ट. सीई बाय म्हणजे सिंपल मध्ये अनेकदा सांगतो बघा, सीई बाय म्हणजे जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट खरेदी केलेला आहे सीई बायचा म्हणजे वरचा किंवा ऍट द मनी इन द मनी हे पण आपण बघायचं आहे. तर जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट खरेदी केला आहे ते कॉन्ट्रॅक्ट जे खरेदी केलाय ते एक्सपायरीच्या आतमध्ये त्याला क्रॉस केलं पाहिजे किंवा त्या लेवलला स्पीडने गेलं पाहिजे. ह्याला म्हणायचं सीई बाय. सीई बाय म्हणजे त्या पद्धतीने जर गेला तरच तुम्हाला प्रॉफिट होणार, अदरवाईज तुमचा प्रीमियम डिके होणार. डिके म्हणजे तुमचा प्रीमियम डिके होणे कमी कमी होत राहणार आहे. समजा मार्केट 25,000ला आहे, तुम्हाला वाटते मार्केट खाली जाणार आहे, तर तुम्ही पी बाय करणार आहे. मग पी बाय कोणतं करू शकता, ऍट द मनी करू शकता, आउट द मनी करू शकता, इन द मनी करू शकता, ते तुम्हाला शिकवणारच आहे. समजा तुम्हाला असं वाटतं की मार्केट 25,000ला असताना 24,800 पर्यंत जाणार आहे, तर तुम्ही पीचा कॉल घेतला पाहिजे. मार्केट 25,000ला असताना तुम्ही 24,800चा पी बाय केला, ह्याचा अर्थ एक्सपायरीच्या आतमध्ये मार्केट खाली तरी जायला पाहिजे, खालच्या साईडला स्पीडनं तर गेलं पाहिजे किंवा 24,800चा कॉल क्रॉस केला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट होणार. तुमचा लॉस कधी होणार आहे, समजा तुम्ही सी बाय केलाय, पी बाय केला पण मार्केट वर पण गेला नाही, खाली पण गेला नाही, ह्याचा अर्थ जो तुम्ही स्ट्राईक प्राइस घेतलेला आहे त्यापर्यंत मार्केट पोहोचू शकतो का एक्सपायरी पर्यंत, कारण मार्केट साइडवेजच आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाहीये. म्हणजे तुम्ही असं स्ट्राईक प्राइस चूज करा की एक्सपायरीच्या आतमध्ये त्याला क्रॉस तर केलं पाहिजे किंवा त्या लेवलला स्पीडने गेलं पाहिजे. उदाहरणार्थ मला एक ठिकाणाहून बी ठिकाणावर जायचं आहे अर्धा तासात, पण तुम्ही बी ठिकाणाकडे चाललेला आहे. आता बी ठिकाणावर समजा एक 10 किलोमीटरवर आहे, एक ठिकाण आणि बी ठिकाणी 2 ठिकाण आहे, तर ए ठिकाणून मला बी ठिकाणा जायचं आहे आणि जायला मला अर्धा तास लागणार आहे. किती लागणार आहे, अर्धा तास. ओके, जर तुम्ही जे ठिकाणावर बी ठिकाणावर जर 80 स्पीडने गेला तर तुम्ही लवकर पोहोचू शकता. ओके, म्हणजे तुमचा प्रॉफिट होऊ शकतो. पण जर तुम्ही ए टू बी ठिकाणा जायला 20च्या स्पीडने चाललेला आहे, ह्याचा अर्थ तुम्ही तिथं पोहोचू शकता का, नाहीये. मग त्याला समजतंय की हा माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, म्हणजे तुम्ही जे स्ट्राईक प्राइस खरेदी करताय ते स्ट्राईक प्राइस कडे जर प्रीमियम वाढायचं असेल तर मार्केट त्या स्पीडनं त्या स्ट्राईक प्राइस कडे गेलं पाहिजे, स्पीडने गेलं पाहिजे किंवा त्याला क्रॉस केलं तर आणि बेस्टच आहे. तर ह्याला म्हणायचं सी बाय आणि पी बाय. समजलं गोष्ट. सी बाय अनेकदा सांगतो बघा, समजून घ्या, कारण एवढं तुम्हाला डिसिप्लिन कोण सांगणार नाही आहे. ओके, तर समजून घ्या, सी बाय म्हणजे जे स्ट्राईक प्राइस तुम्ही खरेदी करताय ते स्ट्राईक प्राइस मधून जो प्रीमियम तुम्ही बाय करताय त्या प्रीमियमचा प्रॉफिट कधी होणार आहे, तर मार्केट जे तुम्ही सी बाय केलेलं आहे, जे स्ट्राईक प्राइस खरेदी केलेलं आहे त्या बाजूला मार्केट स्पीडने गेला पाहिजे, त्या बाजूला किंवा त्याला क्रॉस केला पाहिजे, मगच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. अदरवाईज जर मार्केट साइडवेज राहिला, शिस्तीनं वर चाललाय, वर जाऊन खाली आला, ह्याचा काही उपयोग होणार नाही. प्रीमियमवर थोडा प्रॉफिट दाखल परत लॉस मध्ये जाईल. दुसरं पॉईंट, जर तुम्ही पी बाय केला, मार्केट 25,000ला असताना 24,800 जर समजा तुम्ही पी बाय केला, ठीक आहे, पी बाय केलाय, तर मार्केट त्या बाजूने स्पीडने गेला पाहिजे, त्या बाजूला नुसता जाऊन नाही चालणार किंवा त्याला खाली क्रॉस केलं पाहिजे, मगच तुम्हाला प्रॉफिट होईल, अदरवाईज होणार नाहीये. म्हणून तुम्ही असा प्रीमियम ठरवा की तुम्हाला वाटते की मार्केट वर जाणार आहे ना, त्याला क्रॉस करू शकतो. तुम्हाला वाटते ना मार्केट वर जाणार आहे तर क्रॉस करू शकतो, असा प्रीमियम ठरवा. स्मॉल एस लावून तुम्ही एंट्री मारू शकता, मगच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. तर तुम्ही ऑप्शन बाईंग केला, सी बाय केला असेल किंवा पी बाय केला असेल, म्हणजे तुम्ही बाय केलेला म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट खरेदी केलेला आहे. तुम्ही समजा सी बाय केला असेल किंवा पी बाय केला असेल म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट खरेदी केला आहे, तुमची प्रोबॅबिलिटी 100% पैकी फक्त 30%च आहे. कारण त्यामध्ये जो आहे मार्केट साइडवेज राहण्याचे चान्सेस जास्त असतात.
मग साइडवे जर राहिला किंवा वर जाऊन अपसाइड जाऊन खाली आला किंवा डाऊनसाइड जाऊन वर आला आणि त्याच लेवलला क्लोज झाला, जो तुम्ही प्रीमियम कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे सी बाय पी बाय, त्याचा प्रीमियम ऑटोमॅटिक होणार आहे, कारण तुम्ही त्याला क्रॉस केला नाही किंवा त्या स्पीडने गेला नाहीये. त्या स्पीडने गेला तर तुम्हाला प्रॉफिट दिसला तर तुम्ही बाहेर पडा, पण त्या स्पीडने जाऊन परत जर त्याच लेवलला आला तर त्याचा काय उपयोग होणार नाही, कारण तुम्ही टाइम वेस्ट करायला लागलाय. म्हणजे मार्केट जो टाइम वेस्ट करायला ह्याचा अर्थ तुम्ही लॉस मध्ये जाणार. लॉस मध्ये म्हणजे तुम्ही जो प्रीमियम घेतलेला आहे तो डिके होणार. आणि एकदा मी तुम्हाला सांगालोय सी बाय पी बायचं पूर्ण डिस्क्रिप्शन बघा काय म्हणतोय, समजलं का गोष्टी सगळे. आता दुसरं पॉईंट सांगतो, सी बाय म्हणजे काय आणि त्याचा ओटीएम एटीएम आणि इन द मनी काय असतो लक्षात ठेवा. तर मार्केट आता समजा 25,000 लेवलला आहे. कितीला आहे? 25,000 लेवलला आहे, बरोबर आहे. आता मला वर जायचं आहे. वर म्हणजे सी बाय म्हणजे वर जाताना प्रॉफिट, हे डोक्यात ठेवा. तर मला वर जायचं आहे, तर 25,000च्या वर मी गेलेलो आहे का? अजून नाही गेलेलो आहे. 25,000च्या जवळ मी आहे आणि 25,000च्या खालून मी वर आलेलो आहे. ठीक आहे, कारण मी वर चाललेलो आहे म्हणजे डाऊन ट्रेंड खालून मी वर चाललेलो आहे. तर मी 25,000च्या लेवलला आहे, म्हणजे मी 23,950 25,000ला म्हणजे 24,950 24,900 24,850 24,800 क्रॉस करून करून कुठं आलेलो आहे? मी 25,000ला आलेलो आहे. तर मी कुठं जाणार आहे? 25,050 25,100 25,150 25,200 ला जाणार आहे, बरोबर आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही आहे म्हणजे मार्केट 25,000ला आहे, त्यातला जो कॉल घेतला म्हणजे आता मार्केट 25,000ला आहे, म्हणजे तुम्हाला क्रॉस केलं पाहिजे, म्हणजे 25,000 लवकरात लवकर क्रॉस होणार आहे, त्याला म्हणायचं ऍट द मनी कॉल. म्हणजे ज्या लेवलला मार्केट आहे त्या लेवलला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेणार असाल तर त्याला म्हणायचं ऍट द मनी कॉल. आता तुम्ही वर चाललाय, वर अजून पोहोचलेला आहे का? तुम्ही नाही पोहोचला, वर तुम्ही अजून पोहोचलेला आहे, म्हणजे 25,000 हा झाला ऍट द मनीचा कॉल. आता 25,050 25,100 25,150 25,200 ह्या लेवलला तुम्ही गेलेलं नाहीये अजून, म्हणजे ते काय झाले? आउट ऑफ द मनी कॉल, म्हणजे त्याला तुम्ही क्रॉस केला नाहीये. आणि 25,000च्या खालचे आहे 24,800 24,850 24,900 24,950 ह्याला क्रॉस करून मार्केट 25,000ला आलेला आहे, म्हणजे तो झाला इन द मनी कॉल. सिंपल आहे. पहिला समजून घ्या, सीई साठी मी सांगायला लागलोय. सीई साठी ज्या लेवलला मार्केट आहे त्याला म्हणायचं ऍट द मनी कॉल. तुम्ही वर जाणार आहे, अजून वर पोहोचलाय का? नाही पोहोचला, तो झाला आउट ऑफ द मनी कॉल. तुम्ही काय क्रॉस करून आलेला आहे त्याला म्हणायचं इन द मनी कॉल. म्हणजे 25,000च्या खालचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते इन द मनी कॉल असतात, 25,000च्या वरचे जे असतात ते आउट ऑफ द मनी कॉल असतात, आणि 25,000चे लेवल असतात ते ऍट द मनी कॉल असतात. वाईस वर्सा पीई साठी. पीई साठी म्हणजे आता सीचं सगळं विसरा. पीई साठी म्हणजे मला वरून खाली यायचं आहे, वरून खाली यायचं म्हणजे मी वरून क्रॉस करत करत 25,000ला आलेलो आहे. म्हणजे 25,050 25,100 25,150 क्रॉस करत करत मी 25,000ला आलेलो आहे आणि मला 25,000च्या खाली जायचं आहे, म्हणजे 24,950 24,900 म्हणजे मी ज्या लेवल आहे तो झाला ऍट द मनी कॉल. सी साठी पण, बी साठी, पी साठी पण. म्हणजे 25,000 हा काय झाला? ऍट द मनी कॉल झाला. मी वरून आलेला आहे म्हणजे वरून क्रॉस करून आलेला आहे, म्हणजे 25,000चे वरचे काय झाले? इन द मनी. म्हणजे 25,050 25,100 आणि मी कुठं जाणार आहे? पी साठी म्हणजे खाली जाणार आहे, म्हणजे 25,000चे खाली जे आहे ते आउट ऑफ द मनी. दुसरं पॉईंट सांगतो बघा, मी काय म्हणतोय, आता वरचे मी क्रॉस करून आलेले आहे, बरोबर आहे. आणि सी जर करताना इन द मनी खाली आहे, पी करताना इन द मनी वर आहे. तर इन द मनी असल्यामुळे ते क्रॉस करून ऍट द मनीला आल्यात, ह्याचा अर्थ इन द मनीचा कॉलचा प्रीमियम हा महाग असतो, ऍट द मनीचा कॉल हा अवरेज असतो. आणि सीई मध्ये ओटीएम झाले वरचे, पीई मध्ये ओटीएम झाले खालचे, त्या लेवल पर आपण पोहोचलो नाहीये अजून, म्हणजे ह्यांचं जे आउट ऑफ द मनीचे प्रीमियम जो असतात ते स्वस्त असतात, म्हणजे कमी असतात. पण तुम्ही ओटीएमचा कॉल घेतला तर तुमची प्रोबॅबिलिटी कमी असते प्रॉफिट होण्याची. ऍट द मनीला तुमची थोडी प्रोबॅबिलिटी वाढत्या, कारण तुम्ही लवकरात लवकर क्रॉस करशीला. आणि इन द मनीची प्रोबॅबिलिटी हाय असत्या आणि रिस्क पण हाय असतो, कारण प्रीमियम तुम्हाला तो महाग मिळतो. म्हणजे मला असं वाटलं असेल की सीई बाय आणि पी बाय म्हणजे काय, कोणतं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, कसं घ्यायचं, ही गोष्टी तुम्हाला समजलं असेल. कन्सेप्ट क्लिअर आला? तर मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं का होईना पण भरपूर समजलेलं आहे. पुढच्या व्हिडिओसाठी आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी सांगतो, आणि तुम्हाला हा एपिसोड कम्प्लीट होईपर्यंत सगळं तुम्हाला समजू शकतो की सी बाय काय असतो, पी बाय असतो. सी चे जे जे तुम्हाला कन्सेप्ट आहे, ऑप्शन सेलिंगचे, ऑप्शन बाईंगचे, हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला मी यामध्ये क्लिअर करून सांगणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अपेक्स इंडिया मराठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे लवकर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ओके, धन्यवाद.